महानगरपालिका सोलापूर महानगरपालिकेमध्ये 7 समितीचे विशेष निवड या ठिकाणी करण्यात आलेली आहे। या समितीमध्ये सर्व सभापतींची या ठिकाणी निवड झालेली आहे। आज त्यांच्या आता या ठिकाणी नाव वाचून सांगतो। स्थापत्य समिती विजय चिप्पा यांची निवड झालेली आहे। तसेच वैद्यकीय समितीसाठी खटके सुनील पांडुरंग यांची निवड झालेली आहे। तसेच विधी समितीसाठी वाघमोडे सत्यजित सुबोध यांची निवड झालेली आहे। तसेच शहर सुधारण समिती सभापतीसाठी स्वाती बडगू यांची निवड झालेली आहे। मंडे आणि उद्यान समिती सभापतीसाठी राजशेखरजी पाटील साहेब यांची निवड झालेली आहे। कामगार व समाज कल्याण समितीसाठी श्रद्धा पवार किरण यांची निवड या ठिकाणी झालेली आहे। व महिला बाल कल्याण समितीसाठी निर्मला हरी जंगम यांची या ठिकाणी निवड झालेली आहे। 7ही समितीची निवडणूक या ठिकाणी पार पडलेली आहे आणि त्यांचं या ठिकाणी सभापती म्हणून निवड झाल्याबद्दल त्या सर्व 7 सभापतींना या ठिकाणी अभिनंदन करण्यात येत आहे। नगरपालिकेमध्ये कामकाज गतिशील व्हायला पाहिजे अशा पद्धतीने हे सर्व समिती या ठिकाणी काम करत असतात। महानगरपालिकेच्या अनेक भरपूर प्रत्येक जे ते खाते आहेत त्या खात्यामध्ये कामाची पद्धत ही जलद गतीने व्हायला पाहिजे अशा यासाठी ही समिती या ठिकाणी स्थापन झालेली आहे। आणि प्रत्येक सभापती या ठिकाणी प्रत्येकजण एक महिन्यातून किमान एकदा किंवा दोनदा विशेष आढावा बैठक घेऊन या ठिकाणी महापालिकेच्या कामकाजावर नियंत्रण ठेवण्यात येणार आहे। सूचना शिफारसीला सर्वसाधारण सभेकडून सकारात्मक भूमिका प्रतिसाद मिळणार 100%। ज्या त्या खात्याचे जे कुठले काही विषय प्रलंबित असतील ते विषय जर सभापतींनी या ठिकाणी सभागृहासमोर जर आणलं तर पक्षनेते आहेत, महापौर म्हणून आहेत, आम्ही सर्वजण या ठिकाणी एखादा विषय कुठलाही जरी त्या ठिकाणी कुठलं त्यात काम करायचं असेल तर तो सभागृहामध्ये आणून त्या विषयाला जलद गतीने आम्ही या ठिकाणी प्राधान्य देतो। समितीसाठीचा निधी किती असणार आहे खर्च? ऐच्छिक खर्च कमीत कमी कार्यालयीन खर्च म्हणून 60,000 ते 1 लाख रुपये असणार आहे। आणि निधीचा किती त्यांना निधी जर त्यांनी मीटिंग घेऊन जर काय निधीची मागणी केली तर सभागृह नेते आम्ही असेल त्या ठिकाणी निधीची या ठिकाणी आम्ही तरतूद करून देऊ त्यांना सभागृह। जर कॅबिनेट निवडताना असेल त्याही वेळेस आपण सर्व घटकांचा विचार केला होता। आता देखील विशेष समित्यांमध्ये तरुणांना विशेष करून काय सर्व नगरसेवक या ठिकाणी ॲक्टिव्ह आहेत। आमचे सर्व नगरसेवक ॲक्टिव्ह आहेत, त्या ठिकाणी काम करायला त्यांना खूप या ठिकाणी उत्साही आहेत आणि निश्चित ते त्यांच्या फील्डमध्ये सभापती आता झाले, प्रत्येक गोष्टीचा ते अभ्यास करतील आणि या ठिकाणी मीटिंगमध्ये हवा असेल तर या ठिकाणी अजून काय मार्गदर्शन कोणाचं घ्यायचं असेल तर ते घेऊन जे काय कुठले विषय असतील त्या ठिकाणी अभ्यास करून ते तयार होतील। आणि ह्या ज्या समित्या आहेत या समित्यातलं कामाचं विकेंद्रीकरण व्हावं यासाठी या समित्या केल्या जातात। या समितीच्या माध्यमातून वेगवेगळे जे विषय आहेत त्या समितीच्या संदर्भातले ते जर विषय त्यांनी एकत्रितपणे अभ्यास करून सभागृहाकडे जर त्याची मागणी केली किंवा ते सोडवण्यासाठी प्रयत्न केले तर निश्चितपणाने फार मोठं काम या समित्यांच्या माध्यमातून होऊ शकतं। कारण सभागृहात सगळेच विषय प्रशासनाकडनं येण्यापेक्षा नगरसेवकांनी स्वतः त्याचा अभ्यास करून जर पाठवले समितीच्या माध्यमातून तर चांगल्या पद्धतीने त्याच्यावर आम्ही अभ्यास करून निर्णय करू शकतो। कोणत्या निकषावर तुम्ही सभापतीची निवड केली? निकष असं सर्वच नगरसेवक हे चांगल्या पद्धतीने काम करत आहेत आणि त्यांची कामाची पद्धत पार्टीबरोबर सगळेजण असणारे सगळेच नगरसेवक योग्य होते, पण त्यातल्या त्यात आता येणाऱ्या काळात दुसरी पिढी ही आपली तयार व्हायला पाहिजे, त्यानुसार बऱ्यापैकी सगळे नवीन नगरसेवक आम्ही यावेळेस प्रयत्न केला आहे आणि निश्चितपणाने जबाबदारीने सगळेजण काम करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे। धन्यवाद। छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी। जय शिवाजी। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो। ओके, एक मिनिट।